सविस्तर माहितीबद्दल। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। देशभर महामार्गाची वेगाने उभारणी सुरू आहे, पण राज्यात अर्धवट कामांमुळे रखडलेले रस्ते मृत्यूचा सापळा ठरतायत। याला बीडमधील राष्ट्रीय महामार्ग देखील अपवाद ठरलेला नाही। आता आम्ही तुम्हाला अशी बातमी दाखवणार आहोत ज्यामुळे रस्त्याचं काम कसं अर्धवट पद्धतीने झालंय आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे। मराठवाड्यातल्या बीडमधील अहमदपूर, अंबेजोगाई, केज, मांजरसुंबा, पाटोदा, अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे। हा रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय। बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या अहमदपूर, अंबेजोगाई, केज, मांजरसुंबा, पाटोदा, अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे। या महामार्गावर गेल्या 2.5 वर्षात 200 अपघात झालेत। शेकडोंचे बळी गेल्याचा आरोप होतोय। एचपीएम कंपनी जो है तो पिछले 2018 से आज 2022 आया हुआ है और 2022 के 4 महीने हो चुके हैं, लेकिन ये रास्ता जैसा कि वैसा आज आपके सामने है कि ये कहीं बना है कहीं नहीं बना है। या खड्डेमय अर्धवट महामार्गावर चुकीच्या पद्धतीने लावलेला दिशादर्शक अपघातांना निमंत्रण देत असल्याचं समोर आलंय। तसंच खड्डे चुकवताना अनेकदा गाडीचा तोल जाऊन अपघातही घडलेत। 2 ते 2.5 वर्ष झालं ही काय काम करायची पद्धत नाही त्या कंपनीची चांगली। एकदा त्या कंपनीचं ते काय लायसन बिसन आहे ते सगळं बंद करून टाकायला पाहिजे। तेव्हा रस्त्याचं काम रखडल्यामुळे 200 ते 300 लोकांचा हकनाक जीव गेलाय। बाजारपेठेचं गाव असलेल्या नेकनूरमध्ये तर रस्ता खोदून ठेवल्यामुळे केवळ दुकानातच नव्हे तर आसपासच्या घरांमध्येही धुळीचं वातावरण बघायला मिळतंय। लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असताना आता चांगल्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी थेट दळणवळण मंत्री नितीन गडकरींना साकडं घातलंय। गडकरी साहेबांना विनंती आहे की हा रस्ता तात्काळ संबंधित एचपीएम कंपनीला सांगून तात्काळ पूर्ण करावा। आज न उद्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येईल, रस्ता तयार होईल आणि त्याच्यावर टोलही लावला जाईल। पण या रस्त्याच्या रखडपट्टीमुळे बळी गेलेल्या निष्पाप जीवांचं काय? त्यांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न स्थानिक विचारतायत। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि आता आपण जाऊयात बीडमध्ये। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव तिथे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुरेश, आतापर्यंत हा जो रस्ता आहे हा अनेकांच्या मृत्यूचा सापळा ठरलाय। साधारणतः कधी या रस्त्याची बांधणी सुरू झाली आणि आता किती दिवस झालेत? एकूण आता किती खर्च आलेला आहे आतापर्यंत? 2018 पासून हा जो अहमदनगर पाटोदा जो अहमदपूर जो पाटोदा रस्ता आहे हा जवळपास 170 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी तब्बल 879 कोटी रुपयाचं बजेट आहे जे याच्यावरती खर्च केलं गेलेलं आहे। आणि यामध्ये जवळपास 3 ज्या कंत्राटदार कंपन्या आहेत त्या काम करतायत। त्याच्यामध्ये जी लातूरची सत्यसाई बाबा कंस्ट्रक्शन कंपनी आहे, एचपीएम कंपनी आहे आणि दुसरी होले कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे। आणि या कंपन्यांकडून हे काम करत असताना त्यांना 2.5 वर्षाचा कालावधी दिलेला होता, त्यामध्ये ते काम पूर्ण करणं गरजेचं होतं। मात्र आज तब्बल या रस्त्याला 3.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 3.5 वर्ष पूर्ण होऊन देखील अद्याप रस्ता पूर्ण झाला नाही। मध्यंतरी कोविडचं कारण दाखवून त्यांनी जी मुदत आहे ती वाढवून घेतली होती, मात्र ती मुदत देखील संपल्यानंतर आता टोलचे काम सुरू आहेत, मात्र रस्ता अद्याप झालेला नाही। यामुळे तब्बल 200 पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत आणि याच्यामध्ये शेकडो लोकांचा बळी गेला। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांनी या रस्त्याच्या संदर्भात अनेक पाठपुरावा केलाय। नेमकं काय रस्त्याचा प्रॉब्लेम, कशा पद्धतीने सध्या चालू आहे? जर पाहिलं तर राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातले पाटोदा अहमदपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दळणवळणाचे साधन म्हणून जरी हे वापरले असले तरी हे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे ठरले आहेत। पाटोदा अहमदपूर या 2 वर्षामध्ये या रस्त्यावर 30 मृत्यू आणि 69 अपघात झालेले आहेत। संबंधित रस्ते जे आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत। म्हणजे एक रस्ता जर 2 किलोमीटर केला तर 3 किलोमीटर रस्ता करण्याच्या अगोदर पहिला रस्ता उखडला जातो। संबंधित प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांना मी वारंवार आंदोलन केलं आहेत, निवेदन दिलेलं आहेत। निवेदन दिल्यानंतर केवळ ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं आपण तर अगदी हात जाईल इतक्या भेगा पडला तर राष्ट्रीय महामार्ग हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा निकृष्ट दर्जाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2.5 वर्षात 200च्या वर अपघात झालेत आणि शेकडोंचे बळी गेलेत। हा रस्ता केव्हा होणार, केव्हा मार्गी लागणार असाच प्रश्न आता नागरिक विचारतायत।